पण खरं सांगू तुम्हाला, कौशल्याची तडफड प्रत्येकाला दिसली, पण राम 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 करून प्राण सोडणारा दशरथ राजा मात्र आपण विसरत चाललोय. मग काय करायचं? ऐकून जा. त्या दशरथावर काय परिस्थिती आली. त्या माय बापाला राग आला आणि त्या माय बापाने सांगितलं, ए गड्या, आमच्या म्हातारपणीचा आधार तू घेऊन गेला ना, ऐक, तुलाही श्राप देतो. अरे भविष्यात जरी किती जरी मुलं तुला झाली ना, पण अंतकाळीच्या वेळी तुझ्याजवळ एकही नसेल रे गड्या. जसं आम्ही श्रावण 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 बाळ करून प्राण सोडतोय ना, तुला सुद्धा दशरथा, तुला सुद्धा तसाच त्रास होणार. आणि अंत्यकाळीच्या वेळी तुझ्या सोबत एकही मुलगा नसणार. अरे दशरथ राजा ज्या वेळेस अंतकाळ आला होता ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्र सोडून गेले आणि छाती धरून धरणीवरती कोसळला. प्रभू रामचंद्राचं नाव घेऊ लागला. राम 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 करून तडफडत होता दशरथ राजा. आणि दशरथ राजा तडफडत असताना दशरथ राजाला प्राण सोडावा लागला. ही माय बापाने दिलेल्या श्रापाची ताकद आहे गड्या. माय बापाचा श्राप नका घेऊ. पण खरं सांगू तुम्हाला, त्याच मायबापाला जर घरी आणलं ना, आज वृद्धाश्रमात असणारी मायबाप तुम्ही पाहताय ना, त्या मायबापाला घरी घेऊन या. घरी लाज वाटते ना तुम्हाला ठेवायची, ऐका. घरी जर लाज वाटत असेल तर लक्ष देऊन ऐका. गाईच्या गोठ्यात त्या मायबापाला ठेवा रे गड्या. त्या गाईच्या गोठ्यात मायबापाला ठेवलं ना, तर ते मायबाप आहेत ना, ऐका, ते मायबाप अर्धी अर्धी भाकरी जाता जाता तुम्ही एक भाकरी देऊन गेला ना, तर दोघं अर्धी अर्धी भाकरी खातील रे गड्या. पण खरं सांगू, अर्ध्या भाकरीच्या पाठीमाग आपल्या लेकराला आशीर्वादच देतील एवढी मायबापाच्या मध्ये ताकद आहे. म्हणून मायबापाचा सांभाळ करा. मग तुकोबराय सांगतात, मायबापाचा सांभाळ केल्यानंतर देव भेटेल का? त्यावेळेस लोकांना सांगितलं गेलं, अरे देवाची भक्ती केल्यानंतर देव भेटतो का नाही सांगू नाही शकत. देवाची भक्ती केल्यानंतर देव भेटेल का नाही सांगू शकत नाही गड्या. पण खरं सांगू, माय बापाची सेवा केल्यानंतर देव नक्की भेटतो. ऐकायचं तुम्हाला, आज संप्रदाय जो उभा आहे ना, आज हे कीर्तनकार जो संप्रदाय महाराष्ट्रामध्ये उभा आहे ना, तो संप्रदाय सुद्धा आज पुंडलिकामुळे उभा आहे. काय केलं त्या पुंडलिकानं? आयुष्यात येऊन फक्त माय बापाची सेवा केली गड्या. माय बापाची सेवा केल्यानंतर देव आल्याशिवाय राहत नाही, पण देवाची सेवा केल्यानंतर देव, जगाच्या पाठीवर देवाची सेवा केल्यानंतर देव नाही येत, पण माय बापाची सेवा केल्याशिवाय पुंडलिक भेटी परब्रह्म आले, पुंडलिक भेटी परब्रह्म आले, भक्ताची आकाशा विजेवरी गेले, पुंडलिक भेटी परब्रह्म आले, भक्ताची आकाशा विजेवरी गेले, मधुर नामच्या माधवाचे गाऊन, मधुर नामच्या माधवाचे गाऊन, मधुर नामच्या माधवाचे गाऊन, जस हा जीवाला पंढरीची जाऊ, जस हा जीवाला पंढरीची जाऊ, थोडे भरून या देवावर पाहू, डोळे भरून या, डोळे पाहू, डोळे पाहू, डोळे पाहू. आयुष्यभर देवाची भक्ती केली, रात्रंदिवस त्या देवाची भक्ती केल्यानंतर देव नाही मिळणार तुम्हाला. पण खरं सांगू तुम्हाला, घरात चालते बोलते देव दोन आहेत. पहिला देव आहे ते तुमचे वडील आहेत, आणि दुसरी देव आहे ना, ती तुमची माय आहे. ऐकून जा. घरातून बाहेर पडलात तर त्या माय बापांचा जर आशीर्वाद घेतलात ना, तर काम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा.
हे खरा श्रीमंत लोक मला म्हणतात महाराज खरा श्रीमंत कोण आहे? 1 करोड रुपये कमवल्यानंतर खरा श्रीमंत होतो का महाराज? अनेक ठिकाणी फ्लॅट घेतले, मोठा बंगला बांधल्यानंतर महाराज तो श्रीमंत ठरतो का? मी तर त्याला शून्य किंमत देतो गड्या. खरा श्रीमंत जर तुम्हाला बघायचा असेल, खरा श्रीमंत जर पाहायचा असेल ना, ज्याच्या घरामध्ये पाय टाकल्यानंतर त्याच्या माय बापाच्या चेहऱ्यावरती हसवाय ना, तो महाराष्ट्रातला खरा श्रीमंत, हे लक्षात ठेवा. दुसरा कोण नाही श्रीमंत. नाही दुसरा कोण श्रीमंत गड्या. ज्यानं माय बाप खुश ठेवले ना, तो खरा महाराष्ट्रातला श्रीमंत आहे. काय लागतं त्या माय बापाला? कधीतरी त्या माय बापाला फक्त एकच वाटतं की आपल्या लेकरानं बोलावं आपल्याशी. खरं सांगू, जर माय बाप घरात असतील ना, काही नका देऊ त्या माय बापाला, पण खरं सांगतो ऐकून जा. त्या माय बापाला तुम्ही नाही ना काय दिलं, घरी कशी तब्येत आहे हे जरी नाही विचारलं ना तरी चालेल, पण माय बापाला खरं सांगू, ज्यावेळेस त्या बापाला मायला दुःख कधी होतं, ज्यावेळेस आपण त्या माय बापाला टाकून दिल्यावर बोलतो ना, त्यावेळेस त्या माय बापाला दुःख होतं. म्हणून माय बापाला कधी टाकून देऊ लागत बोलायचं नाही गड्या. आहेत ना, कधी जाता जाता फक्त मायला विचारायचं, माय काय औषध आहेत का तुझी? बाबा बरी आहे का तुमची तब्येत? जाता जाता ह्या 2-3 गोष्टी जर विचारल्या ना गड्या, तरी त्या माय बापाला आनंद होतो. म्हणून माय बापाचा सांभाळ करा. तुम्हाला तुमचा बाप नाही कळणार गड्या, ह्यांना विचारा ह्यांचा बाप काय असतो. लग्न ठरल्यानंतर ह्यांच्या बापाला ह्यांनी पाहिलेलं असतं काय. यांचं जर लग्न ठरलं ना, 8-8 दिवस नाही जेवत तो बाप. जगाच्या पाठीवर तो बाप 3 वेळा रडतो गड्या. पहिल्यांदा ज्या दिवशी त्या पोरीचं लग्न ठरतं त्या दिवशी तो बाप रडतो गड्या. ज्या दिवशी त्या पोरीचं लग्न ठरतं त्या दिवशी तो बाप रडतो गड्या. दुसऱ्यांदा त्या पोरीला वाटं लावायचा कार्यक्रम असतो ना, त्या दिवशी धिप्पाडासारखा बाप ढसढसा रडतो गड्या. आणि तिसऱ्यांदा ऐन तारुण्यात जर त्या बापाला धर्मपत्नी सोडून गेली ना, तर तो बाप 10 मुकल्या रडतो गड्या. कारण जगाच्या पाठीवर कोण सोबत नाही नसलं ना तरी चालतं त्याला, पण आपली पत्नी आपल्या सोबत असावी लागते गड्या. दुसरं कोण नाही काळजी करत. म्हणून तो बाप आहे ना. आणि खरं सांगू, इथं बसलेल्या ताईंनो, जोपर्यंत तुमचा माहेरात बाप जिवंत आहे ना, तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे गड्या. जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला माहेर आहे. ज्या दिवशी बाप जाईल ना, त्या दिवशी हक्काचा हुंबरा तुमचा संपून जातो चपला सोडायला. कसाही बाप असू दे गड्या, आपला म्हातारा झालेला बाप असला ना, तर ताई गेली ना, गेल्यानंतर त्या ताईला जवळ घेतो आणि मटामटा त्या ताईचे मुख्य घेतो आणि संसाराची काळजी विचारणारा तुमचा आमचा बाप आहे, हे लक्षात ठेवा. पोरीच्या संसाराला कांदे आणि चटणी पुरवतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे. पोरीला हातात हात धरतो, नांदायला जाताना त्या बाप सांगतो, ये ताईडे, हे तर कशी बी वागलीस बरं का, तिथं नको व्यवस्थित वागायचं. आपल्या वडिलाचं मायचं नाव खाली नाही गेलं पाहिजे. हात जोडून तो बाप विनंती करतो. आणि ज्यावेळेस त्या ताईडीच्या डोक्यावरती अक्षदा पडतात ना, अक्षदा पडल्यानंतर ती पोरगी सगळ्याच्या गळ्यात पडून डसडसा रडते रे गड्या. डसडसा रडते ती पोरगी, रडणाऱ्या लागल्या प्रत्येकाच्या गळ्यात पडून रडते. पण त्यावेळेस ती पोरगी विचारते, माझे बाबा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत म्हणल्यानंतर बाबाला बोलवलं जातं. अरे जशी गाय वासराकडे धावते ना, वासरू गायकडे धावतं ना, तशी पोरगी धावत धावत जाते, त्या बापाला कडकडून मिठी मारते. कितीही मोठा बलाढ्य बाप असू द्या गड्या, पोरगी जर गळ्यात पडली ना, तर एखादा ढेकूळ असतो ना, त्या ढेकळावरती जर पाणी पडलं ना, पाणी, तर तो ढेकूळ विरघळून जातो रगड्या. तसं ती पोरगी जर गळ्यात पडली ना, तर तो बाप तसा रडतो रगड्या. आणि रडणारा बाप रडत असतात दोघंही. 4-5 लोक येतात, ती मिठी मारलेली असते ना बापानं पोरीनं, ती सोडवण्याकरता ती येत असतात लोक. पण तरी 4-5 जणाला ती मिठी नाही सुटत. तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे. आणि ज्यावेळेस तो बाप पोरीला घेतो आणि गाडीमध्ये बसवतो, आणि गाडीला ज्यावेळेस वाट्या लावायला बाप त्या गाडीच्या समोर निघालेला असतो ना, गाडी ढकलत ढकलत, पण लक्ष देऊन ऐका, जात असतो ना तो बाप आयुष्यात त्या बापानं, चालताना तुमचा बाप ताठ मानेच्या कण्यानं चाललेला असतो गड्या. आजपर्यंत तो बाप कोणाच्या समोर झुकला नाही रे गड्या. पण खरं सांगू, चालत्या गाडीला हात मारतो, थांबवतो तो गाडी. गाडी थांबवलेला बाप माघारी फिरतो. आज पोरीच्या दिशेनं नाही येत बाप, आज पोरीच्या दिशेनं नाही येत. आज बाप जातो ना, तो पलीकडच्या बाजूला जातो, जावाई बापूच्या दिशेने जातो बाप. आणि ड्रायव्हरला सांगतो, काच खाली करा. काच खाली केल्यानंतर तो बाप जावाई बापू आतमध्ये बसलेला असतात आणि बाहेर तुमचा बाप असतो रे गड्या. आजपर्यंत कोणाच्या समोर न झुकलेला बाप होता रे तो. पण खरं सांगू, तुमच्या नवऱ्याच्या समोर, तुमच्या नवऱ्याचं वय कमी असतं रे त्या बापापेक्षा, पण तरी सुद्धा तुमच्या नवऱ्याच्या समोर, जावयाच्या समोर हात जोडतो आणि सांगतो, जावाई बापू काही चुकलं असलं तर माफ करा.
पोटचा गोळा तुमच्या ताब्यात दिलाय. माझं काळीजही होते. खिशाचा पेन जर मागितला ना तर पेन माणूस तो पण आपल्या जवळ ठेवतो, पेन पुढं करतो गड्या. कशासाठी? तो पेन माघारी येत ग. पण खरं सांगू, बाप कोणाला म्हणतात? 18-20 वर्ष जिवंत हाडामासाचा गोळा सांभाळतो ना बाप, तो बाप तुमच्या जीवनात असतो. तो बाप 18-20 वर्ष त्या पोरीला सांभाळतो आणि दुसऱ्याच्या ताब्यात हसत हसत देऊन दान करून टाकतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे. जावाय बापूला सांगतो, बापू पोरगी चांगली सांभाळा. का सांगतो, का धाय मुकल्या रडतो? कारण त्या बापाला माहित आहे आता ह्या घरातील सगळे माझ्यावर वरवरच प्रेम करणार आहेत गड्या. खरं मनापासून प्रेम करणारा माझा आज काळीज या घरातून निघून चाललंय. इतकं जिव्हाळ्याचं अथूट नातं असतं त्या बापाचं आणि पोरीचं. म्हणून बापाचा सांभाळ करा गड्या. ज्याचा बाप गेलाय ना त्याला जाऊन विचारा बापाची किंमत काय असते. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, आणि ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही ना कधीतरी जाऊन त्याला एकदा भेटा आणि विचारा काय चाललंय जीवनात. त्यावेळेस तो सांगत असतो, अरे करोडो रुपये येत रे गड्या, पण पाठीवरून थाप टाकून शाबासकी देणारे बाबा जिवंत नाहीत गड्या. याचं कुठंतरी दुःख वाटतं. म्हणून आजच्या कीर्तनात केलं ना या बाबर कुटुंबी आणि कीर्तनाचं आयोजन. पण ह्या कुटुंबाला जाऊन विचारा, आज 2 वर्ष झाली निघून, 3 वर्ष झाली यांच्यातून त्यांचे बाबा निघून गेले, पण आजही कुठेतरी बाबांची पोकळी त्यांना जाणवते. इथून पुढे हे जाणवणार आहे गड्या. कधीतरी खरं सांगू तुम्हाला, काहीच नाही, काहीच मागणं नसतं त्यांच्या, पण जीवनातून अचानक बाप सोडून जर गेला ना तर ऐन तारुण्यात त्या पोराच्या खांद्यावरती जबाबदारी पडते. आणि जो बिझनेस बापानं वाढवलेला असतो ना तो बिझनेस पुढे न्यावा लागतो. आज ऐन तारुण्याच्या अवस्थेमध्ये काय पाहिलंय आज ते जगती राहतात आणि जे जीवन, तरी सुद्धा बाप सोडून गेल्यानंतर आज खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि खांद्यावरती जबाबदारी घेऊन सुद्धा पुढे वाटचाल करतायत रे गड्या. पण कधीतरी एकांतात जर जाऊन त्यांना विचारलं ना काय हवंसं वाटतं तुम्हाला, त्यावेळेस त्यांच्या तोंडातून उत्तर येईल, आज मला असं वाटतं की एवढी प्रगती केली ना ती बघायला माझे वडील जिवंत असायला पाहिजे होते. ही पोकळी त्यांना वाटली, पण ऐकून जा, त्यांना वाटली यात नवल नाही गड्या. खरं सांगू तुम्हाला, या महाराष्ट्राच्या राजाला सुद्धा वाटलं 32 मन सिंहासनावरती छत्रपती शिवाजीराजे बसले गेले आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट दिला गेला आणि महाराष्ट्राचा जाणता राजा ज्यावेळेस छत्रपती झाले आणि छत्रपती झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तो मुकुट घेऊन जिजामातेच्या समोर आले, माँसाहेबांच्या जवळ आले आणि माँसाहेबांच्या डोक्यावरचा मुकुट काढला, माँसाहेबांच्या चरणावरती ठेवला आणि चरणावरती ठेवल्यानंतर माँसाहेब म्हणतात, आज आनंदाचा दिवस आहे राज, आज आनंदाचा दिवस आहे ना राज, ऐका ना राजा आज आनंदाचा दिवस आहे ना, आज तुमच्या डोळ्यात पाणी का? त्यावेळेस राजे सांगतात, आईसाहेब या स्वराज्याचे जाणते राजे आम्ही झालो आईसाहेब, छत्रपती झालो आम्ही आईसाहेब, पण ऐका ना आईसाहेब वाईट वाटतं, आज सगळे इथे उपस्थित आहेत, पण खरं सांगू या स्वराज्याचे जाणते राजे आम्ही झालो, पण खरं सांगू हे पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे वडील शहाजीराजे जिवंत असायला पाहिजे होते. हे दुःख सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजीराजांना झालं. म्हणून बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते गड्या. जोपर्यंत ते बाप आहेत ना तोपर्यंत त्या बापाचा सांभाळ करा. अरे ज्यावेळेस तुकोबरायांनी जीवनातला प्रसंग तुकोबराय निघून गेले वैकुंठाला, सदैव वैकुंठाला तुकोबराय निघून गेल्यानंतर ज्यावेळेस तुकोबरायांच्या मुलीला समजलं, तुकोबरायांची मुलगी भगीरथी होती, त्या भगीरथीला समजलं माझे बाबा मला सोडून गेले. भगीरथी गावामध्ये आली, धावत आली, मायला विचारलं माय बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत म्हटल्यानंतर त्या भगीरथीला माय सांगते तुझे बाबा निघून गेले. बाबा निघून गेले कोण्या गावात, भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावात, भागीरथी करी धावा, भागीरथी घरी धावा, ओ भागीरथी घरी धावा, भागीरथी घरी धावा, ओ बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी घरी धावा, 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 भागीरथी घरी धावा, भागीरथी घरी धावा.
भागीरथीला बाबा सोडून गेल्यानंतर हंबरडा फोडायला लागली. बाबा मला कशी काय सोडून गेली आई? गावामध्ये आली आणि ओरडायला लागली आणि सगळ्या रस्त्याने पडू लागली. माझे बाबा कुठे गेले? हंबरडा फोडायला लागली. जगद्गुरु तुकोबरायांना हाक मारायला लागली. सदैव वैकुंठाला गेलेल्या तुकोबरायांनी भागीरथीचा आवाज ऐकला. बापाचं लेकीचं नातं किती आटूत असतं म्हणून सांगतो, ऐकून जा. जगद्गुरु तुकोबरायांनी जगाचा माथा जागेवरती यावा म्हणून ज्यांनी गाता हा ग्रंथ लिहिला असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय होते. अरे त्याच तुकोबरायांनी नाव घेतलं तरी यम सुद्धा थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ऐकून जा. त्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा पाण्यामध्ये टाकून दिला. 14व्या दिवशी तोच गाथा इंद्रायणी वरती आला. एवढा अधिकार मोठा असणारे जगद्गुरु तुकोबराय आपल्या स्वतःच्या मुलीचा आवाज ऐकलेला पहाडासारखा बाप होता. गेलेला बाप माघारी आला आणि माघारी आल्यानंतर त्या बापाला पाहिलं, तुकोबरायांना पाहिलं. भागीरथीनं दावत गेली, तुकोबरायांच्या गळ्यामध्ये पडली, रडायला लागली. सांगते, बाबा मला न सांगता का निघून गेला? बाबा मला न सांगितलं, आपल्या पोरीचा नाही का विचार केला? बाबा मला सोडून का निघून गेला? त्यावेळेस सांगितलं तुकोबरायांनी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, याच्या करता आलो होतो. आता देवाने बोलवलं म्हणून गेलो होतो. भागीरथी तुझ्यासाठी माघारी आलोय. भागीरथी तुला भेटल्यानंतर मी माघारी जाणार आहे. त्यावेळेस सांगितलं भागीरथीने, बाबा आलाय ना तुम्ही, बाबा तुम्हाला 2 घास खायला करते, 2 घास खा आणि मग निघून जा. ज्यावेळेस 2 घास खायला सांगितल्यानंतर काय करावं? आत्ताच्या ज्या शेवाळ्या असतात म्हणता ना तुम्ही, त्यावेळेस भागीरथी आईसाहेबांना त्या करायच्या होत्या तुकोबरायांच्यासाठी. प्रसंग असा घडला, घरामध्ये दूध नव्हतं, हातामध्ये वाटी घेतली आणि अख्ख्या गावात फिरायला लागली. प्रत्येकाच्या घरात जायची आणि सांगायची, माझे बाबा माघारी आले, माझ्या बाबांच्यासाठी मला खायला करायचंय, वाटीभर दूध देता का? वाटीभर दूध देता का? प्रत्येकाच्या दारात गेली. गड्या आज अनेक कीर्तनकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाचा अभंग घेतात. या वारकरी संप्रदायामध्ये अभंग घेऊन जगद्गुरु तुकोबरायांचं गुणगान गातात. आजही हा वारकरी संप्रदाय आषाढी वारीला लाखोंच्या समाजाने देहूला गोळा होतो. त्याच देहूला जे जगद्गुरु तुकोबराय राहत होते ना, त्याच जगद्गुरु तुकोबरायांच्या पोरीला वाटीभर दूध सुद्धा दिलं नव्हतं रे गड्या. म्हणून खचून जायचं नाही संकटाला गड्या. किती जरी मोठं संकट आलं ना, जर सर्वसामान्य लोक आपल्या मागं नसतील तर काही हरकत नाही, लोक मागं नसतील तर चालल, पण जगाचा बाप मागं पाहिजे गड्या. जगाच्या बापाला चांगलं वाटलं पाहिजे, असं काहीतरी जगा. तुकोबरायांकडे नर्वस चेहऱ्यानं माघारी आली. म्हणजे तुकोबराय बसले होते आणि बसल्यानंतर प्रसंग असा घडला. हकीकत तुकोबरायांना सांगितले आणि माझ्या तुकोबराय गेले आणि सांगितलं, भागीरथी आई आणि ती वाटी इकडं. आणि ज्या भागीरथीच्या हातातून वाटी घेतली आणि मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर दगडाचा नंदी होता. दगडाच्या नंदीच्या समोर बसले गेले आणि दगडाच्या नंदीच्या समोर बसले. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या नंदीच्या अंगावरून हात फिरवला आणि नंदीच्या कासेला हात लावला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी दगडाच्या नंदीचं दूध पिळलं रगड्या. दगडाच्या नंदीनं दूध दिलं गड्या. पण जिवंत हाडामासाची माणसं होती, त्यांनी वाटीभर दूध सुद्धा नाही दिलं. एवढं आतूट नातं तुकोबरायांचं आणि भागीरथी आईसाहेबांचं होतं. माघारी आले आणि तुकोबराय निघून गेले. प्रसंग असा घडला, तुकोबरायांनी निघून गेल्यानंतर भागीरथी आईसाहेबांनी तुकोबरायांच्या पाया पडल्या आणि तुकोबराय निघून गेले. पोरीसाठी गेलेला वैकुंठाचा बाप माघारी आला. एवढी ताकद त्या पोरीच्या आणि बापाच्या नात्यामध्ये असते. हेच तुकोबरायांनी सांगितलं, आयुष्यात येऊन एक काम करा, फक्त आपल्या माय बापाचा विचार करा. आणि माय बापाचा विचार केला ना तर खरं सांगू तुम्हाला, ज्यांनी माय बापाचा विचार केला ना त्यांना माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही, फक्त माय बापाची सेवा केली ना तर त्या माय बापाच्या सेवेचं फळ असं होतं की, ऐकून जा. आजही युग हे 28 विटेवरी उभा आणि वामंगी रुखमाई दिसदिव्य शोभा. क्षणक्षणाला त्या पुंडलिकानं माय बापाचा विचार केला. जगाचा बाप भेटीला आला. जगाच्या बापाला सुद्धा वेटीवर ठेवलं. जगाच्या बापाला पाठीमागं ठेवलं आणि सांगितलं, असतील जगाचा बाप, पण खरं सांगू माझ्यासाठी हे जगाचे दोन्ही बाप आहेत ना, हेच माझ्यासाठी देव आहे. हेच माझी विठ्ठल आणि हीच माझी रुक्माई. दोघही मांडीवर झोपवले होते. जगाचा बाप सांगतो, अरे ऐक ना पुंडलिका, मला नाही वेळ, मी नाही कोणाच्या भेटीला जात, तुझ्या भेटीला आलोय, ऐक लवकर विचार कर, येतो का दर्शनाला? त्यावेळेस पुंडलिकानं सांगितलं, तुला थांबायचं असलं तर थांब, नाहीतर घरी
जा एवढी ताकद होती. मग मी इथं थांबून काय करू म्हटल्यानंतर दगडाची वीट भिरकावली आणि सांगितलं, जोपर्यंत माझ्या माय बापाची सेवा पूर्ण होत नाही ना, तर तोपर्यंत त्या विटेवरती उभा राहा. सेवा पूर्ण झाली की मी भेटायला येतो. आज 28 युग झाली तरी सुद्धा पुंडलिकाची सेवा अजूनही चालू आहे आणि पंढरीचा विठोबा आजही विठेवर उभा आहे. ही आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे. म्हणून मायबापाची सेवा करा गड्या. मायबापाची सेवा केल्यानंतर पुंडलिकाने आपल्या जीवनात केलं तरी काय, आयुष्यात एकच काम केलं, क्षणोक्षणाला मायबापाचा विचार केला. म्हणून तुकोबराय सांगतात, एक काम करा, क्षणोक्षणी क्षणोक्षणी हाची कळवा विचार. क्षणोक्षणी हाची कळवा विचार. क्षणोक्षणी हाची क्षणोक्षणी हाची कळवा विचार. क्षणोक्षणी हाची कळवा विचार. क्षणोक्षणी हाची कळवा करावा आवाज आला. तुकोबराय सांगतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार. अनेक कीर्तनकारांनी वेगळे अर्थ सांगितले असतील, पण मी सांगतो की क्षणोक्षणाला मायबापाचा विचार करा. क्षणोक्षणाला जर त्या मायबापाचा विचार जर केला ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तराव या पार भवसिंधू. अनेक मोठी संकट तारून नेण्याचं काम तुमचे मायबाप तुमच्या सोबत असल्यानंतर होऊन जाईल रगड्या. लहान संकटाला आई चालते, मग मोठ्या संकटाला बाप चालतो. तेच पोराला लागली तर पोरग आई ग म्हणतं, आणि जाणार पोरग्याच्या बाजूने जर भयान वेगाने एखादा मोठा ट्रक गेला ना, तर पोराच्या तोंडातून बाहेर शब्द पडतो, बाप रे किती मोठा ट्रक होता. लहान संकटाला आई चालते, मोठ्या संकटाला बापच लागतो गड्या. म्हणून बापाची सेवा करा, म्हणून आईची सेवा करा. कीर्तनकार सांगत असतात की क्षणोक्षणाला देवाचा विचार करा. पण खरं सांगू, देवाचा विचार थोडासा बाजूला राहू द्या, परमार्थ थोडा बाजूला राहू द्या. अगोदर संसाराचा विचार करा. संसार करत परमार्थ केला तर तरीही तुम्हाला पुण्य तेवढंच आहे गड्या. मग काय करावं लागतं? अनेक ठिकाणी जावं लागतं का महाराज? त्या देवाला जा, त्या देवाला जा. नका जाऊ. रात्रंदिवस त्या मायबापाची सेवा करा. कामावर जा, आल्यानंतर त्या मायबापाची सेवा करा. आल्यानंतर जाताना त्या मायबापाचं दर्शन घ्या. हे जर तुम्ही केलं तरी सुद्धा तुमच्याकडे देव आल्याशिवाय राहत नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवड या अनंत आळ व्हावा. ऐकून जा, देव आल्याशिवाय राहत नाही. पण मनामध्ये तसा भाव असावा लागतो. भाविविना भक्ती, भक्तिविना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलू नये. ऐकून जा. म्हणून सांगतोय, क्षणोक्षणाला त्या देवाचा विचार करा, आई वडिलांचा विचार करा. तुम्ही म्हणाल महाराज करोना थोडासा आराम, करोना नंतर थोडासा विचार. तुकोबराय पुढे सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. महाराज आमच्या समोर आमच्या ह्या देहाला घेऊन जाण्यासाठी देहाच्या पाठीमाग काळ लागलाय महाराज. आणि तो काळ जर आला आणि एकदा जर काळाची उडी आमच्या मानकुटीवर बसली तर तो आम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मग आज या बाबर कुटुंबियाच्यातून गेलाय ना बाप, नाही जमलं त्यांच्या जीवनात जास्त नव्हता बापाचा सहवास. पण खरं सांगू, ज्यांच्या जीवनात बापाचा सहवास आहे ना, आज राहू द्या, उद्या जिथं बाप आणि आई असतील ना, उद्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, त्याला दसरा म्हणतात गड्या. प्रभू रामचंद्राने
रावणावरती विजय केला तो दसरा, आणि महिषासूर नावाच्या राक्षसावरती माझ्या आईसाहेबांनी विजय मिळवला, दुर्गा मातेने विजय मिळवला. 9 दिवस उपवास का करायचे? कारण 9 दिवस राक्षसाचं, महिषासूर राक्षसाचं आणि आदिमाई शक्तीचं युद्ध चाललं होतं, आणि त्या युद्धामध्ये माईला खूप त्रास झाला. भूक लागली होती पण जेवायला भेटलं नाही, कारण युद्धाचा प्रसंग चालू होता. माईला धावता धावता माईच्या पायात चप्पल नव्हती, त्या माईला चप्पल नाही मिळालं. त्या माईला 9 दिवस झोपायला गादी नाही भेटली, खाली बसायला वेळ नाही मिळाला. म्हणून अनेक लोक माईवर जी श्रद्धा असते, जी देवीवरती श्रद्धा असते, जी आदिमाई शक्तीवरती जी श्रद्धा असते ना, त्या श्रद्धेसाठी कोण चप्पल पाळतं, कोण गादी झोपायला गादी घेत नाही, अनेक गोष्टी लोक पाळतात कारण त्याच्यावरती श्रद्धा आहे. आणि तिनं 9 दिवस 9व्या दिवशी महिषासुराचा वध केला आणि महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये विजय मिळवला. आणि 10व्या दिवशी तीच प्रथा पडली, त्याचं नाव काय? दसरा. ऐकून जा. अजून एक कारण काय की प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस रावणासोबत युद्ध केलं, आणि रावणासोबत युद्ध केल्यानंतर ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्या रावणाचा वध केला, त्याचं नाव काय? दसरा. त्या दिवशी दसरा आहे. आणि आज तुम्ही संकल्प करा गड्या, प्रभू रामचंद्रांनी सुद्धा, ऐकून जा, प्रभू रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला ना. कशा करता विजय मिळवला? बापाने सांगितलं गेलं, मायनं सांगितलं गेलं की उद्या राजा होणार होता, पण आदल्या दिवशी कटकारस्थानं झाली. कुणाच्या काळात? मोठ्यानं बोला. कुणाच्या काळात? कुणाच्या? देवाच्या काळात. आपल्या काळात नाही, देवाच्या काळात कटकारस्थानं झाली. आणि जो राजा होणार होता, ज्याला खुर्ची मिळणार होती, त्याला वनवास मिळाला. आणि ज्याच्या नशिबात खुर्ची नव्हती, त्याला खुर्ची मिळाली. ही भांडणं पहिल्यापासूनच आहेत, त्यामुळे लई काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि माणसं सर्वसामान्याला वर येऊ देऊ शकत नाहीत. ऐकून जा. साप बघितलाय का तुम्ही? मोठ्यानं बोला ना. साप बघितलाय? ज्या वेळेस सर्प निघतो गेला, या जनतेचा काळच वेगळा. ऐकून जा, या महाराष्ट्राचं रीतच वेगळी आहे. त्या सर्पाला जर कुठं निघाला ना, तर वर्षभर त्याला मारतात, पण त्याच सापाला एक दिवस दूध पाजतात. ते जगाचा बाजार उलट आहे, म्हणून जगाच्या बाजाराला लय बोलायचं नाही. ऐकून जा. पण खरं सांगा, एखादा छोटा साप निघाला, बारका साप निघाला, तर मारायला लोक जास्त असतात का कमी? मोठ्यानं बोला. किती? जास्त असतात. अगदी बरोबर आहे, मारायला जास्त लोक असतात. आणि त्याच भागामध्ये एखादा चांगला मोठा बलाढ्य सर्प निघू द्या, मारायला लोक जास्त असतात का कमी असतात? हे कमीच असतात. नाहीतर लोक म्हणतात जाऊ दे तिकडं, लईच मोठा आहे, नादाला लागायला नको. त्यामुळं काय काय सर्पांचं असंच असतं. जे लहान लहान सर्प आहेत त्यांची काय करतात, पहिल्यांदा सापाला मारताना पाठीवर मारतात का शेपटीवर मारतात? अगदी बरोबर आहे. तोंड. आपल्या भाषेत काय म्हणतात त्याचं? काय करा? तोंड चेचा. ऐकून जा, आपल्याकडे पद्धत आहे तोंड चेचा. म्हणून ह्या लहान लहान सापांचं तोंड चेचल्यानंतर काही साप ग्रामपंचायत पर्यंतच मर्यादित राहतात, काही साप पंचायतीपर्यंत जातात, पंचायत समितीपर्यंत जातात. पण मोठे साप माघारी येतात का? मोठे मोठेच होत जातात. म्हणून लय नादाला लागायचं नाही, ह्या जगाचा बाजार उलटा आहे. आता माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. टोपी डोकं असतं का डोक्यात टोपी असती? काय तुमचं काय म्हणणं आहे? शर्ट अंगात घालतो का अंगात शर्ट असतो? शर्टात अंग घालता का अंगात शर्ट घालता? हा, या जगाचा बाजार उलटा आहे गड्या. पण खरं सांगू तुम्हाला, ज्यावेळेस पायात तुम्ही चप्पल घालता, चप्पल पायात घालता का चपलीत पाय घालता? मी असला बाजार रात्रभर सांगेन. ऐकून जा, जगाचा बाजार उलटा आहे. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर एखाद्याच्या घराची जमीन माणूस सहज म्हणतो, ऐकून जा, एखाद्याची जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर त्या जमिनीची किंमत वाढते का कमी होते? मोठ्यानं बोला ना. अगदी बरोबर आहे, वाढते. पण त्याच जमिनीचा मालक एका दिवशी रस्त्यावर येऊ द्या, त्या मालकाची किंमत वाढते. अगदी बरोबर आहे, माणसाची किंमत कमी होते. आपण म्हणतो रस्त्याकडेला जमीन आली गड्या, किंमत वाढली गेली. पण ज्याची रस्त्याकडेला जमीन नाही, तो घराचा एखाद्या बलाढ्य घराचा मालक असू द्या, काहीतरी संकटानं तो माणूस रस्त्यावर येऊ द्या, रस्त्यावर आला ना तर पाहुणे पैसे सुद्धा फोन उचलत नाही. हे अनुभव आहे. अनुभव आल्या ते या जगात सांगत असते. या जगाच्या पाठीवर आपल्याला अनुभव आहे. ही जी वारकरी शिक्षण संस्था मी चालवतो ना, धामणी गावाला माझी वारकरी शिक्षण संस्था आहे. आई आणि बाप नसल्यानंतर काय दुःख होतं ना, हे दुःख भोगणारा महाराज आहे मी. ऐका, काय दुःख असतं. माझ्याला अशी बरीच विद्यार्थी आहेत की ज्याला माय नाही, ज्याला आई नाही.
ज्याला खरं सांगू तुम्हाला वडील नाहीत अशी बरीच लेकरं आहेत गड्या. त्यांचा सांभाळ करण्यासाठी आपण ही वारकरी शिक्षण संस्था चालवतो गड्या. आणि या वारकरी शिक्षण संस्थेचा उद्देश एक आहे की शालेय शिक्षणाबरोबर आपण आध्यात्मिक शिक्षण देतो आणि घरोघरी वादक गायक तयार व्हावा, मुलांना चांगले संस्कार मिळावे. आता खरं सांगा, आई वडिलांना मुलांना द्यायला वेळ आहे का? आहे का? कुशल नाही म्हणते. खरंच आहे, नाहीच वेळ. वडील व्यसन मध्ये आई फॅशन मध्ये, दोघांनाही पोरांकरता वेळ नाही. पण खरं सांगू, या पोरांकडे लक्ष द्या. तुम्ही करोडो रुपये कमवले आणि जर तुमची संतान जर वाईट निघली ना, ही जर मुलं जर वाईट निघली तर ते करोडो रुपये वाट लावल्याशिवाय त्या करोड रुपयाची सोडणार नाही. पण ही जी लेकरं जर तुम्ही करोडो रुपयाची इस्टेट म्हणून आतापासून जर सांभाळली ना, हीच लेकरं उद्या करोडो रुपये कमवल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, पैसा करोडो रुपये आपले का आपली संतती, आपली संतती जर तुम्ही चांगली सांभाळली ना, तर तुमच्या दारात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. मग या लक्ष्मीला जोड द्यायची असेल तर पहिल्यांदा लक्ष्मीच्या मालकाला बोलावं लागतं. त्याचा मालक आला तरच ती लक्ष्मी येत असते. खरं सांगा, तुम्हाला जर हळदी कुंकवाचं आमंत्रण आलं, हळदी कुंकवाचं असतं ना तुमच्या ठिकाणी, हळदी कुंकवाचं एखाद्या स्त्रीला आमंत्रण आलं, पहिल्यांदा स्त्री कोणाला विचारते? कोणाला? अगदी बरोबर आहे, नवऱ्याला विचारते. ज्याच्या नावाचं कुंकू लिहिलंय त्याला विचारावं लागतं. ज्याच्या नावाचं कुंकू लिहिलंय त्याला विचारावं लागतं, का हो अमक्या अमक्याच्या घरी आमंत्रण आले, जाऊ का? हे विचारावं लागतं. लक्ष देऊ नाही का? हे जर विचारलं ना, विचारल्यानंतर नवऱ्यानं होकारार्थी मान हलवली की ती जाते. मग आपल्याला नवऱ्याला विचारावं लागतं, म्हणजे लक्ष्मीची तुम्ही आम्ही प्रार्थना करतो, ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे हे सगळं जग लागले, त्या लक्ष्मी तुमच्याकडे येणार नाही. त्याच्या अगोदर लक्ष्मीचा पती आणावा लागल. पायी लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मी देवाच्या पायात आहे रेगड्या, पायात आहे, पायी लक्ष्मीच्या हाती. मग त्या लक्ष्मीला आणण्याकरता पहिल्यांदा देवाला आणावं लागल. आणि तो देव जर आणायचा असेल तर पहिल्यांदा त्याचं भजन करावं लागल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सगळ्यांनी टाळी वाजवा, 2 मिनिटाकरता भजन करा. जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय.